नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारची. आज आपण समागममध्ये निरंकारी राजपिताजींनी आपल्याला काय सांगितलं आणि कसे सद्गुरूचे आदेश उपदेश पाळता येतील यावर काय काय प्रवचन केलं याबद्दल चर्चा करणार आहोत. त्याच्या अगोदर माताजींनी आपल्याला सुरुवातीला 14 तारखेला ज्या दिवशी प्रार्थना दिवस होता त्या दिवशी काय सांगितलं हे दासीचं सांगायचं राहून गेलं होतं. का तर दासी त्या दिवशी मोबाईलवर विचार ऐकत होती लाईव्ह मध्ये माताजीचे. तर माताजी सांगत होत्या, सद्गुरू माताजी सांगत होत्या की आपण समागमला जातो एवढा उल्हासानं, मग तिथे गेल्यावर लंगर, कॅन्टीन, प्रदर्शनी एवढ्या पुरतं मर्यादित राहतो आणि जे समागमला येण्याचं जे मुख्य कारण आहे, जे प्रमुख कारण आहे सत्संग, ती करण्यापासून मात्र आपण वंचित राहतो. संतांची वचनं ऐकण्यापासून वंचित राहतो. आपण म्हणतो की टेंट मध्ये पण मला आवाज येतोय, दासी स्वतः सांगत नाही बरं का, हे सगळं माताजीनं सांगितलेलं आहे. माताजी म्हणतात टेंट मध्ये आवाज येतो म्हणून आपण टेंट मध्येच बसून तो ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण इथं सांगत असतात की आपली पावलं इकडं वळवा, तरी आपण ऐकत नाही. माताजी म्हणतायत की ज्यांना चालता येत नाही, अपंग आहेत, अशा लोकांना इथपर्यंत आणण्याची सोय केलेली आहे निरंकारी मंडळानं. पण ज्यांना हात पाय सगळं काय व्यवस्थित आहे, नॉर्मल आहेत, अशा लोकांना इथपर्यंत कसं आणायचं? भाव समजून घ्या. काय म्हणायचंय सद्गुरूला? आपण समागमला जातो नुसत्या बाकीच्या गोष्टी करण्यासाठीच का? सद्गुरू स्वतः सांगतायत. दासी स्वतःचं पदरचं काही बोलत नाही. माताजी स्वतः सांगतायत हे सगळं. माताजी म्हणतायत की इथं पंडालमध्ये येऊन सत्संग करा, संतांची वचनं ऐका, जी सगळ्यात जास्त महत्वाची. पण दासी तुम्हाला प्रत्येक वेळेस कुठेतरी शिकवण्याचा प्रयत्न करत नाही बरं का. तर बऱ्याच काही चुका दासीकडून अजूनही होत आहेत. नाहीतरी माणूस चुकीचा पुतळा आहे, आयुष्यभर चुकत तर जाणारच आहे. पण एक चूक रिपीट होऊ नये. माताजींनी सुद्धा आपल्याला समागम मध्ये सांगितले की चुका होतच असतात, माणसाकडून चुका होतातच, पण त्याच चुका तर आपल्याकडून रिपीट होत नाहीत का, याचं मात्र स्वतः निरीक्षण करायचे. तर मी दुसऱ्याच्या चुका नाही सारखं सारखं सांगू शकत, दाखवू शकत. मला माझ्या चुका मात्र कळतील आणि त्या सुधारताही मलाच येतील. त्यामुळं माझ्या चुकांकडे मला लक्ष द्यायचं. समागम झाला आणि आपण झालं महिना 2 महिन्यामध्ये सगळं काही विसरून जाऊ. माताजींनी काय सांगितलंय, राजपिताजींनी काय सांगितलंय, सगळं काही, आणि जैसे थे पोझिशन, आम्ही जसे होतो ना तसेच. मग फरक काय? काय उपयोग एवढा समागम करून? मग त्यासाठी काय करावं लागेल? तर मला सद्गुरूची वचनं फक्त तात्पुरती महिना 2 महिन्यासाठी लक्षात ठेवायची नाहीत, तर ती कायमची माझ्यामध्ये उतरवून घ्यायची आहेत की सद्गुरूची माझ्या काय अपेक्षा आहे माझ्याकडून. निरंकारी राजपिताजींनी सुद्धा सांगितलं की जागृती महत्वाची. मग कोणत्या गोष्टीची जागृती? मग कोणती जागा आणायची आपल्याला? कसल्या झोपेत आहेत आपण? आपण बऱ्याचदा ऐकतो, सांगतो सुद्धा की झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन पडणाऱ्याला मात्र काही केल्या जाग करू शकत नाही. मग आपण, मला वाटतं त्यातली असू का, तर आपल्याला धड झोपलेलंही म्हणता येणार नाही. आपली अवस्था अशी होऊन जाईल कुठेतरी की आपण ज्ञानीही नाहीत आणि अज्ञानीही नाहीत, दोन्ही डगरीवर पाय ठेवल्यासारखं. आम्ही धड इकडचे ना तिकडचे, म्हणतात ना की धोबिका कुत्ता ना घर का ना घाटका, अशी आमची अवस्था केव्हा होणार आहे माहितीये? ज्यावेळेस आपण सद्गुरूची वचनं ऐकणार नाहीत, त्यावर चालणार नाहीत. मग हे निद्रेतलं जीवन आपलं कधी संपणार? हे अज्ञानातलं जीवन आपलं कधी संपणार? आणि ही ज्ञानाची अवस्था, जी ज्ञान घेतल्यानंतर माणसाची अवस्था व्हायला पाहिजे, ती अवस्था माझी कधी होणार? असं निरंकारी राजपिताजीने आपल्याला सुंदर शब्दामध्ये समजावण्याचा प्रयत्न केलाय. की आपण म्हणतो की तो स्वार्थी आहे, हा स्वार्थी आहे, फक्त स्वतःचाच विचार करतो. पण स्वार्थी म्हणजे काय हे आपल्याला तरी माहित आहे का? स्वार्थ म्हणजे स्वतःचा अर्थ. कधी विचारच केला नाही या गोष्टीचा आम्ही. पण या स्वार्थी नावाला आम्ही वेगळंच काहीतरी करून सोडले. निरंकारी राजपिताजी म्हणतात की माणसाने स्वार्थी असायलाच पाहिजे, का तर त्याला जोपर्यंत स्वतःचा अर्थ कळत नाही तोपर्यंत त्याचा जगण्याचा किंवा या जन्माला येण्याचा फायदाच नाही. मग आम्ही कोणत्या गोष्टीला स्वार्थ म्हणून बसलो? बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यापासून अजून बऱ्याच लांब आहेत.
का तर ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर माझ्यामध्ये तो स्वार्थ यायला पाहिजे की सबका भला करो करतार, प्रत्येकाचं भलं कर, फक्त माझंच नाही. निरंकारी राजपिताजींनी किती सुंदर उदाहरण दिलं की मी कोण आहे याबद्दल. गौतम बुद्धजी त्यांचं उदाहरण देताना किती सुंदर शब्दात सांगितलं की त्यांना फक्त गौतम बुद्धांना फक्त चांगलं चांगलं दाखवलं गेलं. ते ज्या राजमहालात राहत होते, एवढ्या राजाचे एकुलता एक मुलगा, त्यांना फक्त चांगलं दाखवलं गेलं, वाईट काहीच दाखवलं नाही. आणि ज्यावेळेस एक व्यक्ती मेलेला त्यांना दिसला, त्यावेळेस त्यांना जाग आली. ते म्हणले, जर जीवन अशा पद्धतीने संपत असेल तर हे जीवनाला येण्यामागचं काहीतरी रहस्य असेल. मग ते रहस्य शोधण्यासाठी ते घराच्या बाहेर पडले. सांगायचा भाव एवढाच की जोपर्यंत मला माहित होत नाही मी कोण आहे आणि मी का आलो इथं आणि मला काय करून जायचंय, तोपर्यंत या जन्माला येण्याचा काही फायदा नाही. निरंकारी राजपिताजी आपल्याला सुंदर शब्दामध्ये समजावताना सांगतात की ज्यावेळेस मला स्वप्न पडते, त्या स्वप्नामध्ये मला सगळं काही दिसतंय, पण फक्त स्वतःचा चेहरा मला दिसत नाही. मी तिथं असतो पण माझा चेहरा मला दिसत नाही. तेव्हा कुठेतरी आपण विचार करायला लागतो, खरंच मला जेव्हा स्वप्न पडतं त्यावेळेस मला मी दिसतो का? नाही दिसत. मग ते म्हणतायत की जसं स्वप्नामध्ये मी दिसत नाही, तसंच जसं ह्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःचा अर्थ कळत नाही तोपर्यंत याचा फायदा नाही. राजपिताजी म्हणतायत की माझ्याकडे कोणी वाकडं बघितलेलं मला जमत नाही किंवा वाकडं बोललेलं, शिवीगाळ केलेली मला जमत नाही, आणि त्यातली त्यात माझ्या जवळच्यानं केलेलं बोललेलं तर मला बिलकुलच जमत नाही. मग बाबाजी म्हणायचे की कोणाचं बोलणं की पत्थर की लकीर की तरह नाही लेना, पाणी की लकीर की तरह लेना. म्हणजे दगडावर रेग मारल्यासारखं फिक्सच आता ह्याला असं करायचं तसं करायचं नाही. तर पाण्यावर रेग मारल्यानंतर ती राहते का? राहत नाही. तसंच दगडावर रेग मारली तर ती आयुष्यभर राहू शकते, पण पाण्यावर रेग मारल्यावर मात्र ती राहत नाही. क्षणात पाण्याला जराही टच झाला. पण निरंकारी राजपिताजी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत की लगेच होणार नाही. पत्थर की लकीर आणि पाणी की लकीर हे एवढ्या जवळचा विषय नाही. दगडावर रेग मारणं आणि पाण्यावर रेग मारणं खूप लांब लांबच्या गोष्टी आहेत. मग यातून आपण थोडं 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 करत जाऊ. ते म्हणतायत की दगडावरच्या पेक्षा रेतीवर मारू. आता रेतीवर मारल्यानंतर थोडं त्याच्यापेक्षा बरं आहे, आणि त्याच्यापेक्षाही पुन्हा पाणीवर मारू, आणि त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन म्हणतायत की हवेत मारू. हवेत तर रेष उमटणारच नाही. मग ती अवस्था ब्रह्मज्ञानाची असते की जे होतच नाही, काय प्रभावच पडणार नाही माझ्यावर. म्हणजे किती आपल्याला सुधरवण्याचा प्रयत्न आहे, किती कोण करतं का होय. राजपिताजींनी पुढे जाऊन अजून एक विषय मांडला, तो म्हणजे अहम ब्रह्मास्मी. मग या अहम ब्रह्मास्मी मधला अहम, मी भगवंत आहे म्हणल्यानंतर माझा अहम, माझा अहंकार अजून वाढला का? मग या ब्रह्मज्ञानाचा विस्तार झाला की अहंकाराचा विस्तार झाला? कशाचा विस्तार झाला नेमकं बघायचंय का? तर प्रत्येक वेळेला ज्यावेळेस कोणाला कोणत्या गोष्टीचं ज्ञान होतं त्यावेळेस त्या त्या गोष्टीचा अहंकार ही तेवढ्या तेवढ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाला येत असतो. आणि ज्याला येत नाही ना त्याला खरंच मुबारक आहे, आणि ज्यांना येतोय ना त्यांनी हळूहळू काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्या पत्थर पे लकीर सारखं, जर तसं होत नसेल तर रेत आहे, तसं होत नसेल तर पाणी आहे, आणि तसं होत नसेल तर हवा आहे. म्हणजे हळूहळू हळूहळू बदलत जायचंय. निरंकारी राजपिताजींनी आपल्याला बरंच काही सांगताना अजून एक उदाहरण सुद्धा दिलं की एक खूप धनवान माणूस असतो, त्याच्याकडे सगळं काही असतं, बरंच काही शेतीवाडी धनदौलत बरंच काही असतं, पण आता त्याचं वय होत आलेलं असतं, त्याला 3 मुलं असतात. त्याला वाटत असतं की नेमकं माझी जी संपत्ती आहे, माझी जी पुढे चालवायची ही सगळी वाटचाल ही नेमकं हातात कोणाच्या देऊ. म्हणून तो म्हणतो आता आपण एक परीक्षा घेऊ या तिघांचीही. म्हणतो की मला 4-5 वर्षासाठी कुठेतरी दुसरीकडे दूरदेशी जायचंय. मग तोपर्यंत ह्या तुम्हाला 2-2 पिशव्या गहू मी तुम्हाला देतो, आणि मी जेव्हा येईल ना तेव्हा मला हे गहू माझे माझे परत द्या. आता मुलं ठीक आहे म्हणतात. ज्यावेळेस वडील जातात त्यावेळेस मोठा मुलगा तर ते गहू विकून टाकतो, म्हणतो बाबा आल्यानंतर त्यांना नवीन घेऊन देऊ, आता इतके दिवस 4-5 वर्ष हे काय गहू नीट राहणार आहेत का? मधवा मुलगा म्हणतो की बाबांनी सांगितले ना माझे गहू मला परत दे. ते गहू घेतो आणि चांगलं लॉकर मध्ये तिजोरीमध्ये बंद करून ठेवतो. आणि सगळ्यात लहान मुलगा असतो
तो तेच गहू घेऊन शेतामध्ये नेऊन पेरणी करतो. आता 4-5 वर्षांनी बाबा परत येतातही. आता सगळ्यांना मागतात की मी दिलेले गहू माझी मला वापस द्या. मोठा मुलगा म्हणतो बाबा थोडा वेळ थांबा. बाजारात जातो आणि बाबांनी दिले तेवढेच गहू मोजून विकत घेऊन येतो आणि बाबांच्या हवाली करतो. बाबा हे घ्या. बाबा म्हणतात हे तर मी दिलेले गहू नाहीत. हो, हे तुम्ही दिलेले गहू नाहीत, पण तुम्ही दिलेले गहू मी विकले होते आणि त्याच पैशानं मी दुसरे गहू तुम्हाला आणून देतोय. आणि आता दुसऱ्या मुलाला विचारलं तुझं काय? त्यावेळेस तो मुलगा लॉकरमध्ये जातो, ते गहू काढतो आणि बाबाला आणून देतो. त्या गव्हाचा वास येलेला असतो. एवढे खराब होऊन गेलेले असतात, सडून गेलेले असतात. बाबा म्हणते ते काय हे तर सडून गेले, खराब झाले. माझे गहू असे नव्हते. आता लहान मुलाला म्हणतात माझे गहू. त्यावेळेस तो म्हणतो बाबा तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो. आणि तो वडिलाला शेतामध्ये घेऊन जातो आणि शेतामध्ये ते भरपूर असं पीक पेरलेलं दाखवतो. का तर बाबाला म्हणतो ज्यावेळेस तुम्ही मला ते गहू दिले ना, त्यावेळेस मी ते शेतात पेरले आणि ते जेवढं पुन्हा उत्पन्न झालं तेवढं मी डबल अजून शेतात पेरलं. आज तुम्ही तेवढ्या मोजक्या दिलेल्या बॅचे बघा किती बी तयार झालेत. बाबाला सुद्धा नवल वाटतं आणि छानही वाटतं की माझ्या ह्या सगळ्याचा उत्तराधिकारी मला मिळाला. का तर यातून निरंकारी राजपिताजींना आपल्याला काय समजवायचंय तर मला विस्तार करायचा आहे, तोही चांगल्या गोष्टीचा, वाईट गोष्टीचा नाही. राजपिताजी आपल्याला या उदाहरणाद्वारे एवढं सुंदर समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की आपण जसं या दुनियेत आलो त्याही पेक्षा सुंदर करून जायचंय जाताना. आपण बऱ्याचदा बघतो, राजपिताजींनी सुंदर उदाहरण दिलं की बऱ्याचदा आपण चुकीच्या कामामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो आणि आपल्या ते लक्षातही येतं काही दिवसानंतर की माझ्याकडून ही चूक झाली. पण ते पहिले आपण पैसे त्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, त्याच्यामुळे आपण बंदही करत नाही. आता ते पहिले तेवढे वाया जातील म्हणून आपण वरच्यावर अजून त्याच्यात इन्व्हेस्ट करतच जातो. अजून छोटे छोटे उदाहरण देताना ते म्हणतात की बाहेरून जेवण ऑर्डर केलंय, पोट भरलंय, शिल्लक राहिलंय, पण आता ते वाया कसं घालवायचं म्हणून अजून खातो. मग भले पोट खराब झालं तरी चालेल. आपण पिक्चरला गेलो, 2 तासाचा पिक्चर आहे, 100 रुपयाचं तिकीट फाडले, अर्ध्या तासात आपल्याला कळतं की पिक्चर चांगला नाही, तरी पण 100 रुपये वाया कसे घालवायचे म्हणून आपण तो पिक्चर बघतो. मग अशा तर्कवितर्कानं विस्तार वाढणार नाही किंवा विस्तार होणार नाही असं राजपिताजी आपल्याला खूप सुंदररित्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. दासीला जेवढं जमल तेवढं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुकत असेल तर उदाहरणार्थ क्षमा करा. कमेंटमध्ये सांगाही नक्की तुम्हाला काय आवडतंय तेही सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईकही करा. प्रेमाने बोला. धन्यवाद.